ब्रेन हेमरेजसाठी कोणते उपचार उपलब्ध आहेत? साधारणपणे ब्रेन हेमरेजचा रुग्ण असेल तर त्याला सुरुवातीला इमर्जन्सी विभागामध्ये किंवा आयसीयूमध्ये स्टेबिलाईज करणं गरजेचं असतं. जसं त्याच्या ब्लड प्रेशरचं नॉर्मलायझेशन असेल किंवा त्याच्या मेंदूची सूज कमी करण्याची औषधं असतील किंवा त्याला फेफरे येऊ नयेत म्हणून त्यासाठीची औषधं असतील, तर ह्या सगळ्या गोष्टी सुरुवातीला करणं गरजेचं आहे. त्यानंतर ब्रेन हेमरेजचं कारण म्हणजे कशामुळं ब्रेन हेमरेज झाला हे शोधणं गरजेचं आहे. त्यातल्या काही केसेसमध्ये उदाहरणार्थ अॅन्युरिझम असेल तर अॅन्युरिझमसाठी शस्त्रक्रियेची आवश्यकता असते. त्याचबरोबर मेंदूतील रक्तस्राव हा एका ठराविक अमाऊंटपेक्षा जास्त असेल, त्याचा मेंदूमध्ये प्रेशर वाढवण्यामध्ये जर भाग होत असेल किंवा त्याच्यामुळं रुग्णाची कंडिशन रॅपिडली डिटोरिएट होत असेल तर काही वेळा इमर्जन्सी क्रॅनिओटॉमी करणं आणि तो रक्तस्राव ऑपरेशन करून काढणं हे आवश्यक ठरतं. बऱ्याच वेळा अशा रुग्णांना अशा इमर्जन्सी कंडिशनमधून किंवा ऑपरेशनमधून स्टेबिलाईज झाल्यानंतर पुढची त्यांची गेलेली ताकद परत मिळवण्यासाठी त्यांना रिहॅबिलिटेशन आणि फिजिओथेरपी ह्यासुद्धा उपचारांची आवश्यकता असते.